माझं नाव सुलतान वस्ता आहे आणि मी इकडे माशाची ट्रेडिंग करतो. फिश सप्लायर आहोत आणि आपले नौका पण आहेत, काय ॲडव्हान्सवाले पण बोटी आहेत. पण जसा नेहमी सीझन जात होता यावर्षी तसा गेलेला नाही आहे. यावर्षी जरा थोडं तोट्यात पण चाललं आहे, म्हणजे बॅलन्स आहे पण नाही आहे असं चाललं आहे. नेहमी कसं व्हायचं, 4 पैसे वाचून राहायचे आपल्याकडे, पण यंदा काय झालं आहे की म्हणजे जरा मायनसमध्येच आहे काम. त्यामुळे जरा हे झालं आहे आणि तेवढं कसं डिझेलचा खर्च वगैरे पण बोटीवाल्यांचं निघत नाही. त्यामुळे काय म्हणजे नौका अर्धे काय लोकांनी बंद पण केलेले आहेत. कारण खलाशी पण एवढे बोटीवर असतात, 28 ते 30 खलाशी बोटीवर असतात आणि त्यांचा पण खर्च निघावं लागतं आणि डिझेल पण तेवढं महाग झालं आहे आणि त्यामुळे काय मासळी तेवढी भेटत नाही. त्यामुळे नौका बंद केलेल्या बरं आहे अशी काय जणांची अशी मत आहेत, म्हणून त्यांनी नौका आपले बंद पण केलेले आहेत. आता हा शेवटचा आठवडा आहे मासळीचा. आता याच्यानंतर काय बंदच होणार, मग कारण नाईट पण संपणार. त्यामुळे काय तेवढी मासळी पण भेटत नाही आहे, म्हणून आता हा शेवटच्या टप्प्यात आहे आपलं काम. आणि आता बोटी बंद होण्याच्या शक्यता आहेत, जास्त तर बोटी बंदच होणार. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.